कसे आहात सगळे? मजेत? तर मग सुरुवात करूया. जास्त वेळ न दवडता आपण सुरुवात करायची. आपण सॉल्व्ह करतोय. या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण 6 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. आता मात्र आपण 7, 8, 9, 10 and 11 असे एकूण 11 आपल्या या ठिकाणी प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे. तर बघा सुरुवातीला घेऊया. इन फिगर इफ AB parallel CD parallel EF, then find X and A. So their solution is in figure आकृतीमध्ये AB parallel CD parallel EF. AB parallel CD parallel EF. Therefore या ठिकाणी मग कोणती प्रॉपर्टी आहे? अर्थात बरोबर आहे 3 parallel lines property of 3 parallel lines. मग आपल्याला काय सांगता येईल? 3 समांतर रेषेच्या गुणधर्मानुसार किंवा त्याच्या त्या प्रमेयानुसार काय सांगता येईल? तर या ठिकाणी BD upon DF is equal to AC upon CE. या ठिकाणी बघा सर्वांची माप या ठिकाणी दिलेली आहेत. आकृतीमध्ये सगळं काय दाखवलेलं आहे. जास्त माहिती आपल्या इथे दिलेली नाही, पण आकृतीमध्ये सर्व माहिती दिलेली आहे. तर बीडीचं किती आहे माप? 8 upon DF4 is equal to AC 12 and CE X. Cross multiplication 8 into X is equal to 12 into 4. X is equal to 12 into 4 upon 8. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 6 जा 12. X is equal to 6. Means CE is equal to 6. या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा विचारतो फाइंड X. So solve it, find X and AE is equal to AC plus CE. AC 10, CE 6, AE is equal to 18 unit. So this problem solve. या ठिकाणी हा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी पूर्ण करून घेतलाय. आपल्याला फक्त काय करायचे? AB पॅरलल CD पॅरलल EF. हे असं जेव्हा आपण लिहितो तेव्हा सरळ सरळ 3 समांतर रेषा आहेत, 3 पॅरलल लाईन्स आहेत. मग बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल्स इथपर्यंत जरी लिहिलं तरी चालते, इथपर्यंत लिहिलं तरी चालते. तर त्या 3 समांतर रेषेचा जो काही गुणधर्म आहे तो BD अपॉन DF, म्हणजे त्यांच्या बाजू एकमेकांशी कशा असतात? प्रमाणात असतात, इन प्रोपोर्शन. सो सॉल्व इट and write this. In triangle LMN, ray MT bisects of angle LMN. If LM is 6, MN is equal to 10 and TN is equal to 8, then find LT. Start. सोल्युशन कसं असेल बघा त्याचं? इन ट्रायंगल LMN, LM is equal to 6, MN is equal to 10, TN is equal to 8. ray MT is bisects of angle LMN. Ray MT is
bisects angle LMN. So therefore property of bisector and angle of triangle. Therefore म्हणून प्रॉपर्टी ऑफ बायसेक्टर अँड अँगल ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या गुणधर्मानुसार आपल्याला सांगता येईल LM अपॉन MN is equal to LT upon TN. LM 6, MN 10, LT सॉल्व करायचं आपल्याला ते, आणि TN बरोबर आहे 8. 10 into LT is equal to 8 into 6. LT is equal to 8 into 6 upon 10 upon 10 means 4.8 unit. या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टी ऑफ बायसेक्टर अँड अँगल ऑफ ट्रायंगल ही प्रॉपर्टी वापरली की आपलं पुढे जे काही रेशो वगैरे असतात, ज्या पद्धतीने आपण हा थेरम पूर्ण केलाय समजावून सांगितलंय, हवं तर तो पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, त्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. आणि या ठिकाणी LT इज इक्वल टू 4.8. ट्रायंगल ABC sec BD bisect angle ABC if AB is equal to x, BC is equal to x plus 5, AD is equal to x minus 2, DC is equal to x plus 2, then find value of x. So in solution, right here in triangle ABC is equal to x, BC is equal to x plus 5, AD is equal to x minus 2, DC is equal to x plus 2. आता लिहून घ्या sec BD bisects angle ABC. So by या ठिकाणी बायसेक्ट आल्यानंतर कोणती प्रॉपर्टी, साहजिकच माहिती आहे तुम्हाला, बाय अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल, कोन दुभाजकाचा प्रमेय. काय सांगता येईल, AB upon BC is equal to AD upon DC. ह्या प्रॉब्लेम्स मध्ये फक्त आणि फक्त कॅल्क्युलेशनच महत्वाचं आहे, बाकी असं काही फार महत्वाचं नाही. बाकी तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. AB upon BC is equal to AD upon DC. AB x, BC x plus 5, AD x minus 2, DC x plus 2. या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू x काढायची. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x into x plus 2 is equal to x minus 2 into x plus 5. कॅल्क्युलेशन पलीकडे करून घेऊ आपण. x स्क्वेअर, x into x स्क्वेअर plus x into 2 means 2x is equal to, इथं मात्र थोडस व्यवस्थित सोडवा, कोणताही एक पहिला घ्या. x plus 5 जर घेतला तर याला मात्र आपल्याला काय करावं लागेल, x minus 2 न
मल्टिप्लाय करावं लागेल. ते कशा पद्धतीने करायचंय, पहिल्यांदा x -2 x + 5. x + 5 ला आपण x - 2 ने काय केलंय, मल्टिप्लाय केलंय, त्याचा गुणाकार केलाय. या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल x × x x² + x × 5 5x minus plus minus 2 × x 2x minus plus minus 2 × 5 10 x² plus 2x x² plus 5x minus 2x 3x minus 10 x² plus 2x. x वाले एका बाजूला घेऊया आपण, सगळे एका साईडला घेऊया. x2 minus x2 plus 2x minus 3x is equal to minus 10. Plus minus cut here, plus 2x minus 3x minus x is equal to minus 10. Minus minus x is equal to 10. Then find the x. X is 10 unit. Okay. एक वेळेस व्यवस्थित बघून घ्या. फक्त इथं आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करता आलं पाहिजे. जर कॅल्क्युलेशन जर चुकलं तर बऱ्याच वेळा इथं थोडंसं प्लस मायनस थोडंसं लक्षात घ्या, कारण ते जर लक्षात नाही आलं तर अचानक एखाद्या वेळेस प्लस ठिकाणी मायनस होऊ शकतं आणि आपलं उत्तर जे पाहिजे नाही त्याच्यापेक्षा वेगळं येऊ शकतं. सो राईट दिस, टेक स्क्रीनशॉट. In the figure, x is any point in the interior of triangle. X is any point interior of the triangle. Point x is joined to vertices of triangle. व इथं काय सांगितलं आकृतीमध्ये x हा त्रिकोणामधील कोणताही एक बिंदू आहे, आंतरबिंदू आहे, त्याला आपण आतील बिंदू म्हणू आपण. Point x is joined to vertices of triangle. तर x हा जे त्रिकोणाचे जे शिरोबिंदू आहेत, व्हर्टायसेस आहेत, त्या प्रत्येकाला काय होतो, जोडले गेला आहे किंवा जोडलेला आहे. म्हणजे x बघा इकडं dx झालाय, इकडं xf झालाय, इथं xe झालाय, अशा पद्धतीने जोडला गेला आहे. ती माहिती दिली. सेग PQ पॅरलल सेग D, PQ पॅरलल D. नेक्स्ट सेग QR पॅरलल EF, QR पॅरलल EF. तर हे दिलेलं आहे, एकमेकांना समांतर असं दाखवलंय. फिल इन द ब्लँक्स टू प्रूव्ह दॅट सेग PR इंटू सेग DF. मुळामध्ये हा जो प्रश्न आहे तो ऍक्टिव्हिटी बेसवर आहे, पण मला असं वाटतं की आपण ऍक्टिव्हिटी बेसवर शिकण्यापेक्षा आपण जर आपल्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण अगोदरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्याच पद्धतीने आपण हे घेणं गरजेचं आहे. कारण परीक्षेमध्ये हा ऍक्टिव्हिटी बेस जशाच तसा येईल असंही नाही. एका दिवशी आकृती पण ऍक्टिव्हिटी बेस येणार नाही. मला माहिती आहे तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस खूपच सोपा जातो आणि त्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळा ऍक्टिव्हिटी बेसची वाट पाहता की ऍक्टिव्हिटी वरला प्रश्न तुमचा कधी जात नाही किंवा तो काही करून तुम्ही सोडवता, कारण तिथे बरेच अंदाज आपल्याला जुळवता येतो. परंतु एक मात्र लक्षात घ्या की मला वाटतं की तुम्ही असं शिकण्यापेक्षा जे मेन समजा नाही ऍक्टिव्हिटी बेस आला तर त्यावेळेस काय करणार, तर त्या गोष्टी विचारात घेऊन आपण हे फिल इन द ब्लँक्स तुम्ही पाहिजे तेव्हा ते भरून घ्या. मी पूर्ण प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करून दिल्यानंतर जिथे ते बॉक्स करायचे त्या ठिकाणी तुम्ही बॉक्स करू शकता. तर या ठिकाणी दिलेली माहिती आहे, त्या माहितीचा आधार घेऊन कधी कधी प्रश्नापेक्षा उत्तर खूप सोपी असतात आणि प्रश्न जरा थोडेसे किचकट असतात. किचकट ह्यासाठी म्हणालो की भरपूर अशी माहिती दिली आहे, डायग्राम्स थोडंसं गुंतागुंतीची आहे, पण डायग्राम्स सोपी आहे. सुरुवातीला DF काढून घ्या, त्यानंतर DX काढून घ्या आणि नंतर हे एकमेकांना जॉईन करा, व्हर्टायसेसला जॉईन करा जसं इथं सांगितलं तसं. आणि नंतर मग त्याच्या ह्याच्यातून थोडंसं हे अशा पद्धतीने आपण एकमेकांना जोडून घेऊन तिथे आत एक ट्रायंगल करू शकतो, त्याचं नाव PQR आहे. तर ते म्हणतात की जर हे एकमेकांना पॅरलल असतील तर QR पॅरलल EF ही सुद्धा तुम्ही काय करा, सिद्ध करा, प्रूव्ह दॅट. तर ठीक आहे, काही अडचण नाही. फिकर नॉट सोल्युशन या ठिकाणी सुरुवात करतो मी एका चांगल्या प्रश्नाला, कारण हा प्रश्न परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. इन ट्रायंगल DSE किंवा XDE, ट्रायंगल
XDE त्रिकोण XDE मध्ये काय सांगितलंय? PQ पॅरलल सेक D, PQ पॅरलल सेक PQ पॅरलल सेक DE. इथं आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. गिवन ही पक्षातली माहिती असल्या कारणाने. ठीक आहे. मग हे जर एकमेकांना बघा, त्रिकोणामध्ये जर एका बाजूला एखादी रेषा दोन बाजूंना भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल, इथं dx ला p आणि इथं xe ला q, हे काय करतात? एकमेकांना म्हणजे या ठिकाणी छेदतात आणि ते बिंदू म्हणजे pq हा जर तिसऱ्या बाजूला जर समांतर असेल तर हा त्रिकोण कोणत्या ह्याच्यानुसार काम करतो? कोणत्या गुणधर्मानुसार? तर बेसिक प्रोपर्टी थेरम नुसार आपल्याला सांगता येईल. therefore dp upon px is equal to, नाहीतर तुम्ही असे लिहू शकता xp upon pd is equal to xq upon QE. इथं लिहिणं गरजेचं आहे स्टेटमेंट 1 अँड प्रॉपर्टी BPT बाय BPT, बेसिक प्रोपर्टी थेरम. ठीक आहे. तर नेक्स्ट ट्रायंगल XDF, इन ट्रायंगल XDF हे कसं कन्सिडर करायचं हे बघा. इथंच तुम्हाला सिम्बॉल आहे सगळे, सहज सोपं जाईल. PQ पॅरलल सेक DE इथं आपण घेतलं. त्यानंतर दुसरं दिलं आपल्याला जे गिवन दिलेलं आहे सेक QR पॅरलल EF, म्हणजे कुठं आहे? सेक QR पॅरलल EF, म्हणजे आपल्याला हा दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा त्रिकोण घ्यायचा नाहीये. ट्रायंगल XEF मध्ये त्रिकोण XEF मध्ये काय सांगता येईल? सेग QR पॅरलल सेक EF. पॅरलल हा शब्द आला की बेसिक प्रोपर्टी थेरम आपोआप येतो. त्यात विचारच करत बसायचं नाही जास्त. ठीक आहे. इथं स्टेटमेंट तुम्ही इथं पण आपल्याला काय द्यावं लागेल? स्टेटमेंट द्यायची गरज नाही, गिवन मध्ये माहिती आहे. म्हणून काय XQ अपॉन XQ XR अपॉन RF इज इक्वल टू XQ अपॉन QE. स्टेटमेंट 2 and by BPD, प्रमेयाचा मूलभूत प्रमेय. स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. काय लक्षात येतं? XQ अपॉन QE, आणि स्टेटमेंट 2 मध्ये सुद्धा XQ अपॉन QE. 1 and 2 फ्रॉम 1 and 2 विधान 1 व 2 वरून आपल्याला सांगता येईल these sides are equal means these sides are equal. XP upon PD is equal to XR upon RF. XP upon PD, XR upon RF means by converse of BPD प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यासानुसार आपल्याला काय सांगता येईल? जर हे एक जर ट्रायंगल DXDF जर आपण बघितला आणि तो जर रेशो मध्ये त्यांच्या जर साइड्स टू साइड्स रेशो मध्ये एकमेकांना जर प्रमाणात असतील इक्वल असतील तर त्याच्या समोरची बाजू काय असते? समांतर असते. हा आपल्याला बाय कन्वर्स ऑफ BPT हा थेरम आपल्याला सांगतो. PR सेग PR पॅरलल सेग DF. तर या ठिकाणी आपण 9वा क्वेश्चन अतिशय महत्वाचा 10वा क्वेश्चन आहे आपला अतिशय महत्वाचा तो आपण या ठिकाणी सॉल्व्ह केला आहे. तर राईट दिस
and take screenshot. In triangle ABC, मुळामध्ये पहिल्यांदा तुम्हाला हे सांगतो की या प्रश्नामध्ये फक्त असा एवढा प्रश्न दिलेला आहे. आकृती आपल्याला स्वतःला काढायची आहे, जी तुमच्या पुढे मी काढून दाखवणार आहे. कशा पद्धतीने आपल्याला ती आकृती क्रिएट करायची किंवा कशा पद्धतीचं फॉर्मेशन असणार आहे. तर या ठिकाणी इन ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये म्हटल्यानंतर आपण या ठिकाणी एक ट्रायंगल काढून घेतला. तो कशा पद्धतीने काढून घ्यायचा बघा. रे बीडी बायसेक्ट ट्रायंगल अँगल एबीसी. किरण बीडी हा कोण एबीसी चा काय आहे, दुभाजक आहे, ही माहिती दिली आहे. त्या पद्धतीने आपण या ठिकाणी त्याला त्याचा फॉर्मेशन तयार करतोय. बीडी bisect ABC means angle B is bisect by ray BD. Next, ray CE bisect angle ray CE bisect angle ACB. CE. If sec AB congruent sec AC. AB आणि AC तुम्हाला दोन्ही कॉन्ग्रुएंट दिसत असतील. दोघांची माप या ठिकाणी समान आहे. AB congruent AC. Then prove that ED parallel BC. तर इथं ED parallel BC आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक पुन्हा एक कन्स्ट्रक्शन करून घ्यावं लागणार आहे. या ठिकाणी ईडी पॅरलल बीसी हे प्रश्न आहे, क्वेश्चन अँड देअर फिगर जी आपल्याला फॉर्मॅट करायची, आपल्याला ती तयार करायची. ठीक आहे. सोल्युशन इन ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये रे बीडी बायसेक्ट्स ऑफ ट्रायंगल एबीसी. So by angle bisector of angle of triangle, त्रिकोणाच्या कोन दुभाजकानुसार त्या गुणधर्मानुसार काय सांगता येईल आपल्याला. अँगल बीडी AB अपॉन BC is equal to AD upon DC. Statement 1. Next, ray CE is bisect of angle ACB. गिवन आहे, तुम्ही लिहू शकता. हे पण या ठिकाणी लिहिलं तरी काय अडचण नाही. गिवन जी दिलेली माहिती आहे तिचाच वापर करायचा. म्हणजे जसं की साध्या प्रमाणात सांगितलं, साध्या सोप्या भाषेमध्ये, की जी परिस्थिती आपल्या समोर आहे त्या परिस्थितीचा जर आपल्याला सामना करायचा असेल कोण्या बाबतीत असेल तर आहे त्याच साधनांचा वापर करून घ्यावा लागतो. म्हणजे साधं सोपं उदाहरण जर द्यायचं तर छत्रपती शिवरायांचा आपल्याला या ठिकाणी देता येईल की आहे त्या साधनावरती हे राज्य व्हावे ही श्रीची इच्छा असं म्हणून दगडधोंड्याचा वापर करून शस्त्र अस्त्र असं काही फार मोठं नव्हतं. खूप मोठं तंत्रज्ञान त्यांच्याकडे नव्हतं. खूप मोठे माणसं नव्हती, जास्त संख्या नव्हती. परंतु अशा छोट्या माणसांच्या जीवावरती आणि आहे त्या साधनांच्या जीवावरती गनिमाशी लढा द्यायला त्यांनी शिकवलं आणि ते स्वतः त्याच्यामध्ये महारत त्यांनी हासिल केली. म्हणजे आहे त्या परिस्थितीशी आपण जुळून घेणं गरजेचं असतं. दिलेली माहिती आपल्या समोर आहे त्याचीच माहिती घेऊन आपण पुढे एक पाऊल टाकायचे. त्या पद्धतीनं रे सी इज बायसेक्ट ऑफ angle ACB. So therefore by bisector of angle of triangle, प्रॉपर्टी असं म्हणून लिहू शकता.
ट्रायंगल थेरम म्हणून असं लिहू शकता तुम्ही. तर या ठिकाणी कोनद्विभाजकाच्या गुणधर्मानुसार काय सांगता येईल आपल्याला, एसीबी. आता या याच्यामध्ये बघायचे एसी अपॉन बीसी. आता आपण याचा विचार करतो सी चा. एसी अपॉन बीसी इज इक्वल टू एई अपॉन ईबी. स्टेटमेंट 2. एबी अपॉन बीसी, एसी अपॉन बीसी, एडी अपॉन डीसी, एई अपॉन ईबी. तर याच्यामध्ये काही इक्वल आहे का? डेफिनेटली आहे. या ठिकाणी इक्वल आहे कारण आपल्याला इथे दिलेलं आहे एबी कॉन्ग्रॅट सेक एसी. मग एबी च्या ठिकाणी आपण एसी घेऊ शकतो किंवा एसी च्या ठिकाणी आपण एबी घेऊ शकतो. याचा अर्थ असा बघा, फ्रॉम 1 and 2 विधान 1 व 2 वरून आपल्याला काय सांगता येईल, तर ही बाजू समानच आहे. घ्यायचं असं तर आपण घेऊ शकतो हे इथं 1 व 2 वरून एबी अपॉन बीसी इज इक्वल टू एडी अपॉन डीसी, ए अपॉन ईबी. स्टेटमेंट 2 फ्रॉम 1 and 2 विधान 1 व 2 वरून काय सांगता येईल आपल्याला, तर या ठिकाणी एबी इज इक्वल टू एसी असल्या कारणानं आपण सरळ इथं लिहू शकतो एडी अपॉन डीसी इज इक्वल टू एई अपॉन ईबी. याचं जर कारण घ्यायचं असेल तर तुम्ही लिहू शकता एबी इज इक्वल टू एसी गिवन एडी अपॉन डीसी इज इक्वल टू एई अपॉन ईबी. या ठिकाणी बघा एडी अपॉन डीसी, एडी अपॉन डीसी, एई अपॉन बीसी जर असं असेल तर बाय कन्वर्ज ऑफ बीपीटी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार काय सांगता येईल आपल्याला, ईडी पॅरलल बीसी. तर आज आपण या ठिकाणी प्रॉब्लेम 7 to 11 म्हणजे पूर्ण या ठिकाणी प्रॉब्लेम सेट पूर्ण केलाय. या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.2 आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलाय. तर याच्यामध्ये जे काही 11 प्रकारचे काही प्रॉब्लेम्स होते, वेगवेगळ्या प्रकारचे होते आणि हे सगळे प्रॉपर्टीवरती आधारित आहेत. तर सुरुवातीला हे लक्षात घ्या, मी सुरुवातीपासून सांगतोय की जॉमेट्रीमध्ये आपल्यासाठी थेरम, प्रॉपर्टी, रूल्स हे खूप महत्वाचे आहेत. जेवढे तुम्ही ते रूल्स, प्रॉपर्टी असतील, थेरम असतील हे जेवढं आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू, त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करू, तेवढं हे सोडवण्यासाठी खूप मजा येते आणि खूप चांगल्या पद्धतीने समजतं पण. त्यासाठी हे सगळं विचार करा. आता ह्या गणितामध्ये जर विचार केला तर खूप त्याच पद्धतीने प्रॉपर्टीचा आपण वापर करत करत या ठिकाणी एडी पॅरलल बीसी तर 2 प्रकारच्या प्रॉपर्टीचा आपण वापर केला. बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल थेरम तो पूर्ण केला इथं. त्यानंतर कन्वर्ज ऑफ बीपीटी हे सुद्धा या ठिकाणी वापरलाय. म्हणजे अनेक प्रॉपर्टीचा आपण एकत्र वापर करून एक कितीही अवघड असला किती जरी सोपा असला तर तो दोन्ही आपण चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. एकतर हा सगळ्यात सोपा आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि राहिलेलं टेन्शन तुम्ही माझ्याकडे सेंड करा, मी त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया करून काहीतरी नवीन तयार करतो. परंतु कुठलीही मनामध्ये अडचण न ठेवता, कुठलंही ताणतणाव न घेता त्या अगदी सोप्यामध्ये आपल्याला पूर्ण करायचं. तर या ठिकाणी मी तुम्हा सर्वांचे ज्या ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केले त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि ज्या लोकांनी केलं नाही त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स आमच्याकडे सेंड करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा तुमच्यासाठीच हा सगळा भाग चालू आहे. तर ज्या लोकांसाठी हा आहे किंवा ज्यांच्यापर्यंत पोहोचला नसेल तर तो त्यांच्यापर्यंत हा भाग पोहोचवा अशी तुमच्या सर्वांकडून अपेक्षा करतो. आणि मी आपली सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद.